येते मनोज जरांगे पाटील आणि किंचक नवलेंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता आणि भाजपच्या संजय पांडेंनी हा व्हिडिओ ट्विट केला। या व्हिडिओची जरांगे पाटील आणि किंचक नवले एका गाडीतून प्रवास करत असल्याचं दिसतंय। या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना धमकी दिल्यानं किंचकला पोलिसांनी रविवारी अटक केली होती। तर जरांगे आणि किंचकचा व्हिडिओ ट्विट करत संजय पांडेंनी शरद पवारांवरती निशाणा साधलाय आणि शरद पवारांच्या पुरोगामित्वाचा मुखवटा जगासमोर आणला। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदृष्टीचा सामना शरद पवार जातीयवादासारख्या बुरसटलेल्या विचारसरणीने करतात, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असं संजय पांडेंनी म्हटलंय। तर देवेंद्र फडणवीस यांना धमकी दिल्यामुळे किंचक अटकेमध्ये आहे। मात्र भाजपचे नेते संजय पांडे यांच्याकडून किंचकचा एक व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे आणि किंचक हा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत गाडीतून प्रवास करत असल्याचा हा व्हिडिओ आहे। किंचक नवले आणि मनोज जरांगे पाटील एकाच गाडीतून प्रवास करत असल्याचं दिसतंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धमकी दिल्यानं किंचक नवलेला पोलिसांनी रविवारीच अटक केली। तर जरांगे पाटील आणि किंचक नवले यांचा हा व्हिडिओ ट्विट करत संजय पांडेंनी शरद पवारांवरती निशाणा साधला। या संदर्भातल्या अधिक माहितीसाठी जाऊयात आमच्या प्रतिनिधी नयन कारेकर यांच्याकडे। नयन, काय अधिक माहिती? नक्कीच आपण बघू शकतो की या दोघांवरतीही गुन्हा दाखल झालेला आहे। योगेश सावंत आणि किंचक नवले दोघंही शरद पवार गटाचे असल्याचं समोर आलेलं आणि या संदर्भात अधिवेशनामध्ये रोहित पवारांनी खुलेआम त्यांचं समर्थनही केलेलं की योगेश सावंतसाठी मी फोन केलेला होता। आणि आता हा जो व्हिडिओ समोर आलेला आहे ज्याच्यामध्ये किंचक नवले आपण बघू शकतो जरांगे सोबत गाडीमध्ये बसलेला आहे आणि तो एक सेल्फी व्हिडिओ काढत आहे आणि यानेच देवेंद्र फडणवीस यांच्यावरती प्राणघातक हल्ला वगैरे करू अशा प्रकारच्या धमकीचे असे त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले। या सगळ्या पार्श्वभूमीवरती किंचक नवले आणि योगेश सावंत दोघांवरतीही गुन्हे दाखल झालेले आहेत आणि दोघांनाही अटक करण्यात आलेली। त्याच्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता पुन्हा भाजपने निशाणा साधलेला आहे। आपण बघू शकतो शरद पवारांवरती कुठे ना कुठे, कारण की हे जे दोघंही आहेत ते शरद पवार गटातले असल्याचे अनेक पुरावे समोर आलेले आहेत। त्याच पार्श्वभूमीवरती भाजपकडून आता पुन्हा शरद पवार गटावरती निशाणा साधला जातोय। आता शरद पवारांकडून या सगळ्या प्रकरणावरती काय प्रतिक्रिया येते ती बघावी लागेल। बिलकुल नयन, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।